नमस्कार. महाराष्ट्राच्या वातावरणात सध्या जे काही घडतंय ना, ते खरोखरच चक्रावून टाकणारं आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच वेगाने बदलणाऱ्या हवामानाचा वेध घेणार आहोत. एकामागोमाग एक असे निसर्गाचे अतिशय रौद्र रूप सध्या राज्याला अनुभवायला मिळतायत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया आणि समजून घेऊया की नेमकं काय घडतंय आणि या ट्रिपल थ्रेट म्हणजे तिहेरी संकटाचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार आहे. आता साहजिकच सध्या प्रत्येकाच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे. आपला हा जो भीषण दुष्काळ आहे तो अखेर संपणार आहे का, की त्याआधीच एखादं भयंकर वादळ आपल्यावर धडकणार आहे. हवामान विभागाचे ताजे अंदाज या दोन्ही शक्यता एकाच वेळी वर्तवत आहेत. म्हणजे बघा, एका बाजूला मान्सूनची आशा आहे तर दुसऱ्या बाजूला एक नैसर्गिक आपत्ती दारात उभी आहे. आज आपण या दोन्ही बाजू अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी या आकड्याकडे बघा. 48°C. बापरे, ही सध्याची सर्वात मोठी आणि अक्षरशः जीवघेणी वास्तविकता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये येत्या 3 दिवसात तापमान तब्बल 48° पोहोचण्याची शक्यता आहे. हे तापमान म्हणजे शरीराची नुसती लाही. ह्या भयंकर उष्णतेत डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो. हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत तातडीचा आणि गंभीर इशारा आहे. आणि संकट फक्त उष्णतेचं नाहीये बरं का. या उष्णतेच्या लाटेपाठोपाठ ताशी 120 किलोमीटर वेगाने घोंगावणारं चक्रीवादळही तितक्याच वेगाने पुढे येतंय. विचार करा, 120 किलोमीटर प्रति तास. हे वारे इतके शक्तिशाली असतात की भली मोठी झाडं मुळासकट उन्मळून पडू शकतात, घरांची छपरं उडू शकतात आणि वीज पुरवठा पूर्णपणे खंडित होऊ शकतो. म्हणजे एका बाजूला अंगाची काहिली करणारी उष्णता आणि दुसऱ्या बाजूला हे रौद्र चक्रीवादळ. निसर्गाचा हा दुहेरी तडाखाच आहे. तर आपला पहिला टप्पा ही जीवघेणी उष्णतेची लाट आणि हीट डोमचा धोका. आता तुम्ही म्हणाल, हे हीट डोम म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर एका विशिष्ट भागावर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि गरम हवा एका मोठ्या अदृश्य घुमटात किंवा झाकणाखाली कोंडली जाते. ह्या घुमटामुळे त्या गरम हवेला बाहेर पडायला जागाच उरत नाही. यामुळे फक्त माणसांनाच त्रास होतो असं नाही, तर वातानुकूलित यंत्रणांच्या अतिवापरामुळे वीज वितरण यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आणि अक्षरशः डांबरी रस्ते वितळायला लागतात. पायाभूत सुविधांची पूर्णपणे वाट लागते आणि जनजीवन ठप्प होतं. ही कोंडली गेलेली उष्णता किती भयंकर आहे याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल की राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिलाय. विशेषतः विदर्भ, अकोला आणि अमरावतीसारख्या भागांमध्ये या वाढत्या तापमानाचा दैनंदिन जीवनावर खूप मोठा आणि थेट परिणाम होणार आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर विदर्भ मध्य भारतात येतो. तिथे समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पोहोचत नाही. त्यामुळे हा भाग अशा हीट डोमच्या कचाट्यात सर्वात आधी आणि सर्वात जास्त अडकतो. आता वळूया आपल्या पुढच्या मोठ्या संकटाकडे, चक्रीवादळाचा धोका. अरबी समुद्रात नेमकं काय शिजतंय ते थोडं तारखानुसार समजून घेऊया. मे महिन्याच्या सुरुवातीलाच समुद्रात या वादळासाठी पोषक वातावरण तयार व्हायला लागलं होतं. आता 14 ते 21 मे या दरम्यान एक अत्यंत शक्तिशाली चक्रीवादळ सक्रिय होतंय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 20 आणि 21 मे या तारखा महाराष्ट्र किनारपट्टीसाठी अतिशय संवेदनशील आणि धोक्याच्या आहेत. याच काळात हे वादळ आपली सर्वोच्च पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्यांनी हाय अलर्टवर राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, संपूर्ण महाराष्ट्रच कसा वेगवेगळ्या संकटांत एकाच वेळी अडकलाय. किनारपट्टीवरील कोकण आणि मुंबईला चक्रीवादळ आणि 120 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांचा थेट फटका बसेल. त्याचवेळी तिकडे विदर्भात 45° जास्त उष्णतेची लाट असेल. आणि पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचं काय, तर तिथे विजांच्या भयंकर कडकडाटासह वादळी वारे वाहतील. थोडक्यात सांगायचं तर राज्याचा असा कोणताही कोपरा नाही जो या हवामान बदलाच्या प्रभावापासून सुटलाय. पण थांबा, या सगळ्या अंधारात एक खूप मोठा आशेचा किरणही आहे. तो म्हणजे मान्सून आगमनाचा अंदाज. या सर्व संकटांनंतर खरोखरच एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. सुदैवानं दुष्काळ आणणाऱ्या एल निनोचा जोर आता ओसरतोय आणि त्या जागी पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल तयार होतोय. आता हे वैज्ञानिक नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हिंदी महासागरात असा काही बदल होतोय जो पावसाळी ढगांना भारताकडे आणि पर्यायानं आपल्या महाराष्ट्राकडे खेचून आणतोय. या अनुकूल स्थितीमुळे यंदा मान्सून लवकर येण्याची आणि आपला दुष्काळ कायमचा संपवण्याची अतिशय उत्तम परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाचं हे वेळापत्रक खरोखरच खूप आशादायी आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्यात. दुसऱ्या आठवड्यात तळ कोकणात मान्सूनची पहिली चाहूल लागू शकते आणि अधिकृत तारखांचा विचार केला तर जूनमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. संपूर्ण हंगामाचा विचार केला तर या पावसामुळे राज्यातील भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळ संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या बळीराजासाठी सुरक्षित पेरणीचं मार्गदर्शन. शेतकरी बांधवांनो, इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. पेरणीची अजिबात घाई करू नका. केवळ मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख जवळ आली म्हणून पेरणी करणं योग्य नाही. वळवाच्या पावसावर भुलून जाऊ नका. जमिनीत किमान 4 ते 5 इंच खोल ओलावा निर्माण झाल्याची खात्री करा. वरवरचा ओलावा बियाण्यांसाठी खूप धोकादायक असतो. पाऊस गेला तर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या गावातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. त्यांच्याकडे स्थानिक हवामानाचं जे अचूक आणि व्यावहारिक ज्ञान असतं ना, ते कोणत्याही यंत्राकडे नसतं. आता एवढं सगळं पाहिल्यावर शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतोच. एका बाजूला सुपर उष्णतेच्या लाटा आणि दुसऱ्या बाजूला सुपर चक्रीवादळं. या अशा टोकाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या वातावरणात तग धरून राहण्यासाठी आपल्याला आपल्या पारंपरिक शेती पद्धतीत आणि जीवनशैलीत नेमके काय बदल करावे लागतील? आपल्याला नवीन पीक पद्धती आणि जलसंवर्धनाचे मार्ग शोधलेच पाहिजेत, नाही का? विचार नक्की करा. या विश्लेषणात सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. सतर्क रहा आणि सर्वात महत्त्वाचं, सुरक्षित रहा.